कपडा मागवलेला. म्हटलं मुलींना छानपैकी ते टॉप वगैरे शिवून देईल. ठीक आहे, तुमच्या समोरच मी ओपन करते. हे हा बघा, हा कपडा मी मिशोवरून मागवलेला आहे. आता या कपड्याचा ना कॉटनचा कपडा मागवला आहे. आता या कपड्याचा ना मी मुलींसाठी ना टॉप शिवून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्याकडून ही गोष्ट शेअर करावी. चला आता जेवणाला लागलेलो आहे. तर आज मी बनवणार आहे भजी टाकून कढी बनवणार आहे. तर त्याची रेसिपी मी आता तयार करणार आहे. तुम्ही बघा. तर सर्वप्रथम मी टोपामध्ये आपली भजीची तयारी करते. मग आपण कांदा घेतला आहे, थोड्याशा मिरच्या, कोथिंबीर, त्याच्यामध्ये बेसन. या कांद्याला जेवढं लागेल किंवा तुम्हाला जितकी भजी बनवायची आहे तेवढं बेसन. घातलेली आता आपण याच्यामध्ये आणि या पिठापुरतं मीठ घ्यायचं आहे. बस आणि बस पाणी टाकून हे छानपैकी मिक्स करून घ्या. पहिले भजी बनवून घेणार आहे मी, म्हणजे कसं त्याच उरलेल्या तेलामध्ये आपल्याला मग कढी करता येणार आहे आणि कढीला उकळी आल्यावर भजी त्यात टाकता येणार. त्यासाठी भजी तयार पाहिजे ना, म्हणून पहिले भजी बनवून घेते. तर असं पहिले ते बॅटर तयार करून घेणार आहे आणि याला 10 ते 15 मिनटं असं साईडला ठेवून देणार, मुरत ठेवून देणार आहे. ठीक आहे. यात ना आपण थोडं पिठात तेल घालून घेऊया, म्हणजे कसे भजी ना खूप छान फुलतील. आपण सोडा वगैरे काही वापरत नाही आहोत, म्हणून ह्यात तेल टाकून घ्यायचं. एकाच साईडने असं चांगलं पिठे फिरवून घ्यायचं थोडा वेळ आणि हे साईडला 10-15 मिनिटासाठी ठेवून देणार आहे मी. आता कढी बनवण्यासाठी मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी या मिरच्या घेतल्या, आलं आणि लसूण घेतलेलं आहे. मिरच्या, आलं, लसूण, 2-3 कढीपत्त्याची पानं, हा जरासा कोथिंबीर, धने नाही आहेत अख्खे माझ्याकडे, म्हणून धना पावडर टाकणार आहे मी ह्याच्यामध्ये थोडी, आणि थोडंसं जिरं. बस हे आता आपल्याला पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं पाहिजे बाबा. आता काय करायचं आहे, कढई ठेवली आहे मी. कढईत तेल गरम करायला ठेवायचं. इथे 2-3च लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, कारण मसाल्यामध्ये आपण लसूण घेतलेला आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या चेचायच्या आहेत. कढीपत्ता लागणार आहे आपल्या फोडणीला. ठीक आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आता मी एवढं गरम झालं का माझ्यातून बरोबर गरम झालं. ठीक आहे. तेल गरम झालं त्याच्यामध्ये आपण पहिले मोहरी टाकून घ्यायची आणि तडतडल्या. ती तडतडल्यावर मग जिरं टाकायचं. जिरं पण गरम झालं की आपल्याला लसूणच्या 2-3 ज्या पाकळ्या घेतलेल्या त्या 2 मिनिटं चांगलं होऊ द्या. मग हा जो मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक केला ना, हा मसाला आपण यात घालायचा. आणि थोडा चांगल्या तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा. हळद घालायची आणि तसा चांगला मसाला होऊ द्यायचा स्लो गॅसवरती. आता मसाला तिथपर्यंत तेलामध्ये चांगला शिजतोय, तिथपर्यंत आपण काय करूया, दही घेऊया. साधारण 2 वाटीने दही घेतलेलं आहे. दही घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 किंवा 3 छोटे चमचे, आता मी अंदाजे टाकते आहे, थोडं बेसन घ्यायचं. बस. आणि हे थोडंसं पाणी टाकून आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया.
त्याच मिक्सरच्या भांड्यात घेतलं मी. थोडं घाला ना, सगळं भांड्यातून बाहेर असं तयार केलेलं आहे. तर आता मसाला छान शिजलेला आहे बघा, तेल सोडलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण हे जे दही आणि बेसन बारीक केलं होतं ना ते घालणार आहोत. थोडं पाणी अजून घालायचं, कारण कसं बेसन आहे ना ते नंतर घट्ट होणार. थोडं पाणी अजून घालायचं त्या भांड्यातच घेऊन मी पाणी घालते आहे. आणि आता हे मध्यम गॅसवरती अधूनमधून चांगलं घोटायचं, मध्ये मध्ये म्हणजे असं हलवत राहायचं. आता हे होईपर्यंत आपण भजी बनवायला घेऊया. मध्ये कढी आहे ना आपली अशी अधूनमधून फिरवून घ्यायचे, तेवढी ती छान होते चवीला. त्याच्यामध्ये आता उकळी आली ना तर चवीपुरतं मीठ घालायचं. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. इथे मध्ये मी घोटत राहणार आहे, फिरवत राहणार आहे कढीला. आणि इथे आपण आता भजी करायला घेऊया. हे मग अशी केलेलं बॅटर मध्यम आकाराची भजी टाकायची आणि ती कढीमध्ये छानपैकी फुगतात. सगळी आता भजी आपण बनवून घेऊ. आता आपली सर्व भजी तयार झालेली आहेत. ते आता काढून घेते. आणि त्या कढईमध्ये आपण ती टाकून देऊया. इथे कढी पण आपली तयार झालेली आहे. आता कढईमध्ये त्यातले काही भजी मी घालते आहे. गरम आहेत. थोडीशी फिरून घ्या. बस 10 ते 15 मिनिटं कढीमध्ये मुरत देऊया. ती पण चपाती करू जेवायला वाढूया.